जय श्रीराम. बजरंग दलाच्या शौर्य प्रशिक्षण वर्गाच्या आजच्या 4थ्या दिवशी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत येणार आहेत बजरंग दल पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे प्रमुख मान्य श्री लवकुमारजी धोत्रे. श्री लवकुमारजी धोत्रे हे मूळचे नगर जिल्ह्यातील असून सध्या त्यांचा निवास चिंचवड येथे आहे. श्री लवजी लहानपणीपासून संघाचे स्वयंसेवक असून संघदृष्ट्या तृतीय वर्ष शिक्षित आहेत. तसेच त्यांनी संघाचा प्रचारक म्हणून 5 वर्ष काम केलेलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धर्मजागरण समन्वय विभागामध्ये त्यांनी 12 वर्ष काम केलेलं असून प्रांत स्तरावरती त्यांच्याकडे धर्मजागरण विभागाचे दायित्व होते. गेले 3 वर्ष झाले बजरंग दलाचा पश्चिम महाराष्ट्र प्रांताचा संयोजक म्हणून श्री लवकुमार धोत्रे यांच्याकडे दायित्व आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आजचा विषय मांडावा. ओम नमः सच्चिदानंद रूपाय परमात्मने ज्योतिर्मय विश्वरूपाय विश्वमांगल्य स्वरूपाय प्रकृति भूता भारत मातेच्या चरणी नतमस्तक होऊन प्रभू श्रीरामचंद्रांचे परमभक्त बजरंग बलीचं स्मरण करून आजच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या ऑनलाईन प्रशिक्षण वर्गाला उपस्थित असलेले आपल्या मुंबई क्षेत्राचे क्षेत्र संघटन मंत्री माननीय श्रीरंगजी राजे, आपल्या क्षेत्राचे गोरक्षा प्रमुख श्रीयुत भाऊराव कुदळेजी, तसेच सर्व प्रांतातले पदाधिकारीगण आणि उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ता बंधुगण, आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की हा भारत भूमी, इथली संस्कृती एक फार चांगल्या पद्धतीने होती आणि या संस्कृतीच्या आधारावर संपूर्ण जगावरती या भारत मातेचं आधिपत्य होतं. जगातल्या जो ग्रंथ लिहिलेला आहे तो पहिला ग्रंथ 13,000 वर्षापूर्वी ऋग्वेद नावाचा ग्रंथ लिहिला गेला आणि हा ऋग्वेद मधून संपूर्ण भारत मातेच्या सुपुत्रांना चांगलं ज्ञान मिळायचं. ऋग्वेद नंतर महाभारत असेल, उपनिषद असतील, रामायण असतील, या सगळ्यांचा फायदा पूर्ण भारत देशातल्या समाजाला व्हायचा आणि या उपनिषद असतील, ग्रंथ असतील भारतांच्या, तर याचा फायदा विज्ञान क्षेत्रामध्ये व्हायचा, सामाजिक क्षेत्रामध्ये व्हायचा, आर्थिक क्षेत्रामध्ये व्हायचा. असा हा सुसंस्कृत असलेला भारत एक चांगल्या पद्धतीने संस्कृतीचं विवेचन करणारं, संस्कृतीचं जतवणूक करणारा हा भारत देश, त्याच्यामध्ये संस्कृत भाषा बोलायची. या भारतामध्ये संस्कृत भाषा असल्यामुळे या संस्कृत भाषेचं एक आपल्याला महत्व सांगता येईल की जो संस्कृत बोलतो त्याची विचारसरणीची असेल ती वसुधैव सदैव कुटुंब. वसुधैव कुटुंब आपण म्हणतो.
संपूर्ण विश्व हे माझं कुटुंब आहे आणि कुटुंब जसं असतं तसं नातं या संपूर्ण विश्वाच्या कुटुंबामध्ये होतं. अशी विचार करणारी ही आपली भारत मातेतली ही संस्कृती आहे. त्याच्यानंतर आपला भारत देश जो आहे, या भारत देशामध्ये 108 विष्णू मंदिर, 52 शक्तीपीठे, 12 ज्योतिर्लिंग आणि 4 धाम असा हा अफगाणिस्तान पासून ते कन्याकुमारी पर्यंत आणि अटक पासून कटक पर्यंत भक्ती मार्गाने जोडलेला भूभाग हा चांगल्या पद्धतीने हिंदू धर्मामध्ये आपला जो विचार केला जात होता, आता एवढ्या सगळ्या संस्कृतीमध्ये भक्ती मार्गाने हा जोडलेला भूभाग एक चांगल्या पद्धतीने व्यवस्थितपणे आपली रचना होती. या भारतवर्षामध्ये कुठलीही जाती व्यवस्था नव्हती, पण जात असताना पण जातीचं सुद्धा त्या वेळेस त्याचा उपयोग करायचा. ती जात नसून ती जातीयता नव्हती, ती व्यवस्था होती. जेवढ्या जाती होत्या तेवढे उद्योग या देशामध्ये चालायचे आणि उद्योग जेवढे लोक करत होते, जेवढ्या जाती करत होत्या, तेवढं मोठ्या प्रमाणात उत्पादन सुद्धा मोठ्या प्रमाणात करायचे आणि विक्री करत होते. त्यावेळी मात्र आत्ताच्या सारखं कुठल्याही परिस्थितीमध्ये पैसे वगैरे मिळत नसायचे. तर त्यावेळेस सोन्याच्या रूपात मोबदला मिळायचा आणि हा सोनं घेऊन भारत देशामध्ये आपले सगळे जे काही भारतीय होते ते परत यायचे आणि त्याच्यामुळे भारत देशातला प्रत्येक घरामध्ये सोनं असायचं आणि सोनं असल्यामुळे या देशाला सगळ्या सोन्याचा धूर निघतो. या ठिकाणी काही जण असे म्हणायचे सोनेची चिडिया असं भारताला संबोधलं जात होतं. आणि हे असताना एवढा सगळा सुजलाम सुफलाम सर्व दृष्टिकोनातून संपन्न असलेला सामर्थ्यवान देश एक चांगल्या पद्धतीने एक व्यवस्थित पद्धतीने रचना बसलेली होती. आणि ज्यावेळेस 16व्या शतकामध्ये इंग्रज भारतात आल्यानंतर 16व्या शतकामध्ये भारत देशातलं सगळं संस्कृती असेल, इथली राहणीमान असेल, पद्धत असेल, कुठल्याही पद्धतीने काय करावं लागेल असं इंग्रजांनी याचा पूर्ण अभ्यास केला. आणि अभ्यास केल्यानंतर हा जो संस्कृती होती ही संस्कृती संपवण्याचा एक षडयंत्र निर्माण सुरू झाला. हे षडयंत्र जवळपास 1797 ते 1947 पर्यंत जो इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केला तो फार अतोनात नुकसान करण्यात आलेला आहे. जोपर्यंत आमच्या संस्कृतीचा विचार चांगल्या पद्धतीने होता, जोपर्यंत आमची भारतीय संस्कृती आणि त्याची व्यवस्था सगळेजण चांगल्या पद्धतीने विचार करत होते, तोपर्यंत या देशावर कोणी आक्रमण केलं नाही. सुजलाम सुफलाम समर्थवान भारत आहे, संपत्ती प्रचंड आहे आणि संपत्ती प्रचंड असल्या कारणाने परकीय आक्रमक या देशावरती तुटून पडले हल्ले करण्यासाठी आणि संपत्ती लुटण्यासाठी. ज्यावेळेस संपत्ती लुटायला लागली, अनेक राजे आपल्याही देशामध्ये होते, त्यांनी अनेक हल्ले परतवून आले, तो इतिहासात मध्ये जात नाही. पण ज्यावेळेस 1834 सालापर्यंत जेवढे हल्ले झाले तेवढे सगळे परतवून लावण्यामध्ये भारत देश यशस्वी ठरलेला होता. परंतु 1834 नंतर
ज्यावेळेस आक्रमण सुरू झाले त्यावेळेस मात्र आपल्या या देशाचे तुकडे पडायला लागले. आणि हे देशाचे तुकडे ज्यावेळेस सुरुवात झाले त्यावेळेस एक तुकडा नाही, आपल्याला माहित असेल की फक्त पाकिस्तानच आपल्या देशातून निघाला अशी बऱ्याच जणांचा समज माहिती आहे. पण सुरुवात 1834 साली अफगाणिस्तान आपला बाजूला गेला. 1904 साली नेपाळ बाजूला सरकला. 1906 साली भूतान बाजूला सरकला. 1935 साली श्रीलंका बाजूला गेला. 1937 साली ब्रह्मा म्हणजे म्यानमार म्हणतो आपण, ब्रह्मदेश म्हणतो, देश बाजूला सरकला. आणि त्याच्यानंतर 1947 जो आहे त्याच्यात फार मोठ्या प्रमाणे भारत देशाला नुकसान सहन करावं लागलं. तो भारत देश पाकिस्तान नावाचा मोठ्या पद्धतीने जो भूभाग होता आपल्याकडचा तो पाकिस्तान बाजूला सरकला, बांगलादेश बाजूला सरकला, तिबेट बाजूला सरकला, मालदीव बाजूला सरकला. असे भारत मातेचे 9 शकलं या 1834 ते 1947 दरम्यान झाला. आणि हे 1947 पर्यंत ज्यावेळेस 9 तुकडे झाले आणि त्याच्यानंतर जो उठाव सुरू झाला होता तो फार भयानक आहे. 1937 सालानंतर तेव्हापासून इंग्रज या देशामध्ये फार कुठली नीती करत होते. आणि नीती जो इंग्रजांची होती त्याच्यामध्ये भारतातले सुद्धा क्रांतिकारकांनी फार मोठ्या प्रमाणे त्यांच्यावर हल्लाबोल केला होता, आक्रमण सुरू केली होती. जशी आक्रमण इंग्रजांची याची तशी क्रांतिकारकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती हल्ले परतवून लावलेले आहेत. आणि संपूर्ण भारत देशातला हा 1947 पर्यंत ज्यावेळेस येत होता देश तर त्यावेळेसचा उठाव फार फार मोठ्या प्रमाणात होता. भारत देश जागृत झाला होता. भारतातले जे काही नागरिक होते ते पूर्णपणे उठाव करायला लागला होता. आणि त्यावेळेस इंग्रजांच्या लक्षात आलं की आपल्याला काहीतरी कूटनीती करावा लागेल, कारण आपल्याला घरातून या ठिकाणी आता या भारतीय समाज आपल्याला हकलून लावणार आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला इथे थांबून देणार नाही. त्यामुळे इथला भारतीय पूर्ण जागृत झालेला असून आपण काहीतरी जाता जाता यांचं नुकसान करून गेलं पाहिजे. म्हणून मुसलमान जो या देशात होता या देशातल्या मुसलमानांना भडकवण्याचं काम इंग्रजांनी मोठ्या प्रमाणात सुरू केलं. आणि मुसलमानांना ज्यावेळेस लक्षात आलं की नाही आपल्याला स्वतंत्र भारत पाकिस्तानची मागणी करावी लागेल आणि ज्यावेळेस स्वतंत्र पाकिस्तान होईल त्यावेळेस एक स्वतंत्र मुस्लिम राष्ट्र म्हणून सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने एक राष्ट्र मिळेल, या भावनेने मुसलमान सगळे एकवटू लागले. आणि हे ज्यावेळेस मुसलमान एकत्र झाले त्यावेळेस तथाकथित असलेला काँग्रेस पक्ष त्यावेळेस होता. गांधीजींच्या विचाराचा, पंडित जवाहरलाल नेहरूंच्या विचारांचा असा हा काँग्रेस त्यावेळेस पूर्णपणे आपल्या देशाचा विचार करायचा, स्वातंत्र्याचा विचार करायचा. आणि याच्यामध्ये काँग्रेसला मुसलमानांनी सुद्धा सांगितलं गेले की आम्हाला स्वतंत्र पद्धतीने आमचा पाकिस्तान पाहिजे. आणि ज्यावेळेस एक अशी मागणी मुसलमानांकडून ज्यावेळेस आली काँग्रेस नेत्यांकडे त्यावेळेस काँग्रेसनी पण मोठं महाअधिवेशन रावी नदीच्या तीरावरती बसलेलं लाहोर नावाचं शहर आहे आणि त्या ठिकाणी काँग्रेसचं महाअधिवेशन भरवण्यात आलं. या महाअधिवेशनामध्ये पंडित जवाहरलालांनी सुद्धा ज्यांनी या पाकिस्तान स्वतंत्र मागणी केली होती त्यांना पंडित जवाहरलाल नेहरूंना ही जी संकल्पना आहे ही पूर्णपणे
मूर्खपणाची संकल्पना आहे. आणि ही मूर्खपणाची संकल्पना असणाऱ्यांनी या देशाचे तुकडे करण्यामध्ये कोणाचा सहभाग असेल ते मूर्ख लोक आहेत. त्यांची संकल्पना कदापि आम्ही मान्य करणार नाही, असं पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्या अधिवेशनामध्ये ठणकावून सांगितलं. आपल्या देशाचे राष्ट्रपिता म्हणणारे आपले महात्मा गांधी त्याही वेळेस त्या अधिवेशनामध्ये होते आणि त्यांनी सांगितलं गेलं, या भारत मातेचे जो कोणी तुकडे करेल त्याच्या आधी माझ्या देहाचे तुकडे करा, असं स्पष्ट जाहीर त्या अधिवेशनामध्ये आपल्या नेत्यांनी सगळ्यांना सूचना करून सांगितलं. आणि ज्यावेळेस अशा पद्धतीने ज्यावेळेस घोषणा सुरू झाली आणि घोषणेनंतर सगळे मुसलमान पुन्हा एकत्र आले आणि एकत्र येऊन पुन्हा लढायला सुरुवात केली गेली. मोहम्मद अली जवाहर सारखा जो 1906 साली मुस्लिम लीगची स्थापना केली होती, त्या मोहम्मद अली जवाहरच्या नेतृत्वाखाली परत अधिवेशन झालं काँग्रेसचं. आणि त्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी मोहम्मद अली जवाहरला अध्यक्षपदाचं स्थान दिलं गेलं. आणि ज्यावेळेस अध्यक्षपदाचं स्थान दिलं त्यावेळी एक चांगल्या पद्धतीने आपल्याकडे पद्धत होती. अधिवेशन म्हटलं की सुरुवातीला वंदे मातरम म्हणायचं आणि वंदे मातरम त्यावेळेस त्या अधिवेशनामध्ये सुरुवात झाली. जे गीतकार होते गायन करायला आले आणि वंदे मातरम म्हणायला सुरुवात केली त्यांनी. त्यावेळेस तिथले जे अध्यक्ष होते त्या अधिवेशनाचे मोहम्मद अली जवाहर यांनी तो विरोध केला. पंडित जवाहरलाल नेहरू आणि गांधीजींना म्हणला, या अधिवेशनामध्ये वंदे मातरम कुठल्याही परिस्थितीमध्ये म्हणायचं नाही. आणि त्यावेळेस म्हणले नाही, ही पद्धत आहे, ही पहिल्यापासून चालत आलेली पद्धत आहे, अधिवेशनामध्ये वंदे मातरम म्हटलं जाईल. आणि अधिवेशनामध्ये वंदे मातरम त्याचे काही गीतकार होते, त्यांनी त्यांचं आव्हान न स्वीकारता त्यांचा जो चॅलेंज आहे त्यांना आणि त्यांनी गीतकार जे होते ते गीतकार वंदे मातरम म्हणायला सुरुवात केली. त्यावेळेस मोहम्मद अली जवाहर त्या अधिवेशनामधून निघून बाहेर जाऊन थांबले. आणि त्यांना लक्षात आलं की नाही, हे जे वंदे मातरम आहे त्याच्यामध्ये भारत मातेचं म्हणजे दुर्गा देवीचं त्याच्यात वर्णन आहे. आपण जे वंदे मातरम म्हणतो, कोटी कोटी कंठ कलकल निनाद कराले, कोटी कोटी भुजय धुर्क खर करवा आले. दुसऱ्या गरबात सुद्धा आहेत, तुमही दुर्गा दश प्रहरण धारिणी, असे हे जे वाक्य आहे त्याच्यामध्ये ते आम्हाला फार खटकत आहेत. म्हणून आम्हाला हे वंदे मातरम चालणार नाही. आणि हा याचा धागा घेऊन परत मोहम्मद अली जवाहर जे मुस्लिम लीगचे संस्थापक होते त्यांनी संपूर्ण मुसलमानांना एकत्र केलं. आणि याचा जो परिणाम झाला ते ज्यांनी पाकिस्तानासाठी निर्माण केले, जे मोहम्मद अली जिना हे आधी काँग्रेसमध्ये सदस्य होते, काँग्रेसच्या त्याच्यामध्ये पदाधिकारी होते. आणि त्या पदाधिकाऱ्यांनी मोहम्मद अली जिनानी हा जो वंदे मातरम म्हटले होते मोहम्मद अली जवाहरांच्या समोर, त्यावेळेस त्यांनाही लक्षात आलं की नाही, आपण मुसलमानांच्याच बरोबर जावं लागेल. मोहम्मद अली जिनांचा इतिहास जर आपण बघितला की त्यांचे आजोबा असतील, त्यांचे पंजोबा असतील, ते हिंदू होते. त्या पंजोबांना व्यवस्थितपणे भारतीयांकडून वागणूक नाही मिळाली, म्हणून त्यांनी धर्म बदलला आणि मुसलमान झाले. त्यांचे हे वंशज मोहम्मद अली जिना म्हणजे भारतीय हिंदूच, त्यांनी एक कट्टर कडवा असं मुसलमान झाले. आणि 1926 साली जो अधिवेशन झाला होता
त्याच्याही नंतर सगळे मुसलमान एकत्र आले आणि त्याच्यानंतर सगळा जो हा इतिहास घडत गेला त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की नाही तर भारत देश माहीत कोणाचा भारतातला सर्व मुसलमान पूर्ण एक वटून 1946 साली डायरेक्ट ऍक्शन ही घोषणा केली आणि ज्यावेळेस ही घोषणा केली त्यावेळेस पूर्णपणे आपल्या भारत देशातला हिंदू समाज ज्या ज्या ठिकाणी होता त्या त्या ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात कत्तली सुरू झाल्या आणि या कत्तलीमध्ये जवळपास 10,000 हिंदूंना मारलं गेलं. 10,000 हिंदू ज्यावेळेस मारले गेले त्यावेळेस पूर्णपणे काँग्रेस घाबरला गेला आणि हा काँग्रेस ज्यावेळेस घाबरला त्यावेळेस मात्र त्यांची विचारसरणी बदलली. जो रावी नदीच्या तीरावरती महाअधिवेशन भरलं होतं लाहोरमध्ये, त्या लाहोरमध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी मोठ्या पद्धतीने आश्वासन दिलं होतं की जो हा देश तोडून मागतो तो मूर्ख आहे, मूर्खपणाची संकल्पना आम्ही खपवून घेणार नाही. जे गांधीजींनी आवाहन केला होता या देशाचे तुकडे ज्यावेळेस करतील त्यावेळेस माझ्या देहाचे तुकडे करा पण या देशाचे मी तुकडे होऊ देणार नाही. परंतु ही जी घोषणा होती पूर्णपणे पोकळ ठरली गेली आणि 14 ऑगस्ट 1947 साली च्या मध्यरात्री 12 वाजल्यानंतर या पूर्ण भारत देशाचं 2 तुकडे करण्यात आले. एकीकडे भारत स्वतंत्र झाला आणि दुसरीकडे पाकिस्तान स्वतंत्र झाला. पण पाकिस्तानमध्ये ज्यावेळेस स्वतंत्र झाला त्यावेळेस आनंदोत्सव जोरात सुरू झाला. त्याच धर्तीवर भारतात सुद्धा आनंदोत्सव तितक्याच पद्धतीने सुरू झाला. पण कोणाच्या लक्षात येत नव्हता की या भारत देशात असलेल्या जिल्ह्यांपैकी 62 जिल्हे तुटले होते. पूर्ण 100% जो भूभाग होता त्या भूभागापासून 29% भूभाग तुटला होता. लवकुश प्रभू श्रीरामचंद्रांचे जे सुपुत्र आहेत लव, त्यांच्या नावापासून लाहोर हे शहर त्या ठिकाणी निर्माण झालं. तो लाहोर भारत देशातून बाजूला सरकला गेला. आपल्या 8 शक्तीपीठ जे आहेत 52 शक्तीपीठांपैकी 8 शक्तीपीठ जे आहेत हे बाजूला पाकिस्तानमध्ये गेले. 10 लाख हिंदू मारले गेले. अतोनात संपत्तीचं नासधूस झाली. 1.5 कोटी हिंदू विस्थापित झाले. आपल्या पाकिस्तान मधला जो हिंदू समाज होता प्रचंड पद्धतीने नुकसान झालं आणि विस्थापित झालेल्यांची जी संपत्ती आहे पूर्णपणे मुसलमानांनी हस्तकाबीज केलं. नुसतं संपत्तीची नाही तर धन असेल, दौलत असेल, या सगळ्या गोष्टी हिंदूंकडून हिसकावून घेण्यात आलं आणि सगळ्यांना जवळपास 1.5 कोटी हिंदूंना विस्थापित व्हावं लागलं. त्याच्याही पुढे जो आमच्या माता भगिनी होत्या त्या माता भगिनीवर तर वाटेल तशा पद्धतीचे भयानक क्रूर हत्या आणि त्यांच्यावरती अत्याचार करण्यात आले. याची कल्पना करवत नाही तर आमच्या माता भगिनींच्या उघड्या अंगावरती गरम सळईने पाकिस्तान जिंदाबाद सुद्धा असे लिहिलं गेले. इतकी क्रूर पद्धतीनं आमच्या हिंदू समाजावरती अत्याचार या पाकिस्तान
देशामधल्या मुसलमानांनी. इकडे भारतामध्ये स्वतंत्र साजरा करत असताना पाकिस्तानमधून जे ट्रेन भरून येत होते आणि त्या ट्रेनवरती लिहिलं जायचं, ट्रेनच्या ज्या बोगी होत्या त्या बोगीवर लिहायचं की भारत स्वतंत्र झाला म्हणून पाकिस्तानकडून भारताला सप्रेम भेट. आणि ज्यावेळेस राजधानीमध्ये ही ट्रेन ज्यावेळेस यायची त्यावेळेस त्या ट्रेनमध्ये ज्यावेळेस बघत होते लोक, अरे काय पाठवलं आपल्याकडे, तर त्यावेळेस प्रत्येकाचं त्या बोगीमध्ये, प्रत्येक बोगीमध्ये हिंदूंचे मृतदेह पडलेले असायचे. कोणाची मुंडकी तुटलेली, कोणाचे हात तुटलेले, असे मृतदेह त्या ट्रेनमध्ये खचाखच भरून ते सगळे आपल्या भारत देशामध्ये पाठवले गेले. इतकी भयानक अवस्था या भारत आणि पाकिस्तानची ज्यावेळेस फाळणी झाली त्यावेळेसची ही चित्र फार विदारक आहे, भयानक परिस्थिती. आणि याही परिस्थितीमध्ये ज्यावेळेस स्वतंत्र देश आपला होणार होता त्यावेळेस नेहरू आणि लियाकत यांच्यामध्ये समझोता झाला होता. या समझोत्यामध्ये ज्यावेळेस होत होता त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंडित जवाहरलाल नेहरूंना सांगितलं, हा जो समझोता हा करतायत, म्हणजे समझोता कुठला, तर त्यांनी सांगितलं होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगितला, हा धर्माच्या आधारावरती पाकिस्तान तुम्ही स्वतंत्र केलेला आहे आणि त्याच्या आधारावर भारतामधला सुद्धा हिंदू धर्म आहे आणि हा हिंदू धर्म म्हणून भारत देशाला गणलं जावं, हिंदू राष्ट्र म्हणून गणलं जावं. ज्या धर्माच्या आधारावर मुसलमानांनी पाकिस्तान स्वतंत्र मागितला त्या आधारावर भारत तुटला गेला. त्यावेळेस या लियाकत समझोतामध्ये ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंडित जवाहरलाल नेहरूंना सांगितलं की भारतातला जो मुसलमान आहे तो पाकिस्तानमध्ये पाठवा आणि पाकिस्तानला जो हिंदू आहे तो हिंदू भारतामध्ये पाठवा. तर ही संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंडित जवाहरलाल नेहरूंपुढे मांडली. त्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू म्हणले, नाही, असं नाही करता येणार आपल्याला. जो भारतातला मुसलमान आहे तो इथे फार सुरक्षित राहील, त्याची आपण चिंता करण्याची गरज नाही. आणि मुसलमान जो आहे आपला जो पाकिस्तानमध्ये हिंदू आहे तोही त्या ठिकाणी व्यवस्थित राहील, त्याची आपण चिंता करण्याची गरज नाही. पण हे जे काही परिस्थिती आहे ही परिस्थिती अशा पद्धतीची राहिली नाहीये. ती परिस्थिती विदारक होती, उलट्या पद्धतीतली होती. भारतातला मुसलमान सुरक्षित राहिला, त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये हानी पोचली नाही. कारण आपण सगळे विचार करणारे जे लोक आहेत, हिंदू समाज हा फार सगळ्यांचा विचार करतो. वसुधैव कुटुंबकम, सगळे आम्ही एका विश्वासातले, एका चांगल्या मिळून मिसळून राहणारे, आपल्या मानसिकतेत अशी असलेली ही हिंदू संस्कृती आहे. मुसलमानांना कुठल्याही परिस्थितीमध्ये त्रास दिलेला नाही. त्यांना एवढं आपलेच भाऊ आहे अशा पद्धतीमध्ये त्यांना एक वागणूक दिली. पण पाकिस्तानमध्ये असलेल्या हिंदूंना मुसलमानांकडून मात्र वागणूक मिळाली नाही. त्यांना त्या ठिकाणी कत्तली झाल्या आणि त्यातून ढकलून जाऊन झाल्या. ही जी परिस्थिती आहे ही फार मोठ्या पद्धतीने आपल्याला आजही आपण भोगतोय. आणि अशा अवस्थेत सुद्धा भारत देशाने ज्या वेळेस हा भारत स्वतंत्र स्वीकारला, तुटलेला पाकिस्तान सोडला बाजूला, जाऊ द्या आपण ठीक आहे, जसं असेल तशा पद्धतीने आपण आता आपला स्वतंत्र भारत जो आहे त्याचा राज्य कारभार करूया. आणि ज्यावेळेस राज्य कारभाराला सुरुवात झाली त्यावेळेस सुद्धा तथाकथित असलेला त्यावेळेस तो काँग्रेस पक्ष होता. या काँग्रेस पक्षाने सुद्धा असा विचार केला की नाही, आपण जरा हिंदूंकडे जर लक्ष दिला तर हे वेगळ्या पद्धतीने त्याचा परिणाम होईल. आणि त्यावेळेस या काँग्रेस पक्षाने मुस्लिमांचं तुष्टीकरण करण्याचं सुरू केलं. आम्हाला ज्यावेळेस हा स्वतंत्र देश मिळाला त्यावेळेस स्वराज्याची सुद्धा मागणी केली होती. या देशामध्ये जवळपास 80% हे पूर्ण हिंदू होते आणि हिंदू असताना सुद्धा 80-90% हिंदू होते आणि 10% केवळ मुसलमान आणि ख्रिश्चन
या लोकांसाठी आमचा भगवा ध्वज स्वीकारला गेला नाही. मुसलमानांची मनं दुखवतील, ख्रिश्चनांची मनं दुखवतील म्हणून हिंदू समाजाचा जो 90% हिंदू समाज असताना सुद्धा या काँग्रेस पक्षाने भगवा ध्वज स्वीकारला नाही, तर तिरंगा ध्वज स्वीकारला गेला. तरी सुद्धा भारतवासीयाने तो आनंदाने स्वीकारला. हा तिरंगा जो ध्वज आहे तो आमचा खऱ्या अर्थाने राष्ट्रीय ध्वज राहील आणि त्याचाही सन्मान करायला लागेल. जो वंदे मातरम, ज्या वंदे मातरमच्या घोषणेने संपूर्ण भारत देशाला स्वतंत्र मिळाला होता, त्या वंदे मातरममधले 4 कडवे आहेत. या कडव्यामध्ये दुर्गादेवीचे वर्णन आहे, भारत मातेचं वर्णन आहे, मूर्तीपूजेची वर्णन आहे. त्यामुळे मुसलमानांची पण मनं दुखवतील म्हणून जो 4 कडव्यांमध्ये लिहिलेला वंदे मातरम जो आहे त्याचीही फाळणी करण्यात आली, त्याचीही तुकडे करण्यात आले. एकच फक्त पहिला कडवं ठेवला गेला आणि ते आपण आता जे म्हणतो संपूर्ण देशभरात शाळांमध्ये कॉलेजमध्ये ते फक्त पहिलं कडवं म्हणतो. पूर्ण वंदे मातरम आजही आपण म्हणत नाही. आत्मस्मृती होऊन गेलेली आहे संपूर्ण हिंदू समाज. जो संस्कृत सारखा भाषा होती, संपूर्ण सर्व भाषांची जननी म्हणजे संस्कृत भाषा, आणि ही संस्कृत पण काटछाट करण्यात आली, संस्कृत रद्द करण्यात आली. या राष्ट्राला संस्कृत सारखं राष्ट्रभाषा असताना सुद्धा राष्ट्रभाषा कुठली निवडली? उर्दू मिश्रित हिंदी भाषा. अशी भाषा या काँग्रेसने स्वीकारली. आम्ही ज्या गायीला पवित्र मानतो, माता मानतो, आणि ही गाय जो हिंदू समाज त्याला चांगल्या पद्धतीने श्रद्धा स्थान म्हणून मानतो, आई समान त्याची वागणूक करतो. ती जन्म देणारी आई जन्म देत असती बाळाला, पण तो ज्यावेळेस तो बाळ वाढतो, मूल वाढतं, त्यावेळेस त्याला गाईचं दूध देऊन ते मूल मोठं होत असतं. म्हणून हिंदू समाज गाईला माता म्हणते. म्हणून हिंदू समाजाच्या श्रद्धास्थान असलेला गाय जो मुसलमानांना विरोधात जातो, मुसलमान जो हिंदू समाजाला गाय आवडते ना, म्हणजे गाईलाच आम्ही कापून खाऊ. म्हणून यांनी नेहरू असतील, गांधीजी असतील, जो काँग्रेसचा पक्ष होता, या सगळ्यांनी स्वीकारलं की गायीची जी हत्या आहे त्या हत्याबंदी करता कामा नये. मुसलमानांनी ते पूर्णपणे त्या गायीला समाप्त केलं पाहिजे, खाल्लं पाहिजे. अशा पद्धतीतले सुद्धा मुस्लिम तुष्टीकरण त्यांनी सुरुवात केली. त्यामुळे मुसलमान खुश होत राहायला लागला, त्याला कुठलीही चिंता नाही, पूर्ण संरक्षण होतं. पण हिंदूंची भावना मात्र त्यावेळेस पूर्णपणे दाबून टाकत होते. हिंदूंना पूर्णपणे मोकळी सोडली नाही. मशिदीच्या समोर सुद्धा हिंदू समाजाचे सण असतात आणि त्या ठिकाणी हिंदू समाज सुद्धा वाजत गाजत ते यात्रा वगैरे असं करत असतो. आणि त्या याच्यामध्ये वाजत गाजत ज्यावेळेस जातो आणि त्या जाण्याच्या रस्त्यामध्ये ज्यावेळेस मशिदी येतील, त्या मशिदीच्या समोर वाद्य वाजवायचं ना, ते बंद करायचं. अशा पद्धतीतले कायदे हिंदू समाजाच्या समोर ठेवण्यात आले. हिंदू समाजाची मोठ्या पद्धतीने लोकसंख्या होती, 80-90% हिंदू समाज होता. मुसलमान तर 10-12% होता, 13% होता. मग या संख्येला वाढवण्यासाठी त्यांना कायदा कुठला केला नाही. पण हिंदूंना मात्र हिंदूंची लोकसंख्या कमी करण्यासाठी घोषणा केली गेली, हम दो हमारे दो. त्याच्याही पुढे अजून आता घोषणा होती आहे, एक के बाद फुल स्टॉप, बीबी रहेगी टिपटॉप. ही जी घोषणा आहे ती हिंदूंसाठी आहे, हिंदूंसाठी कायदा आहे. पण मुसलमानांसाठी कायदा केला नाही, त्यांना फ्री सोडलं गेलं. हम 5 हमारे 25. कितीही मुलांना जन्म द्या, त्यांना कोणीही विरोध केला नाही किंवा त्यांना असं म्हटलं नाही की नाही हिंदूंना जो कायदा आहे तोच मुसलमानांना कायदा असला पाहिजे. अशा पद्धतीतला हिंदूंना कुठल्याही पद्धतीने सूट दिली गेली नाही, केवळ त्यांना अडकवण्यात आला. आणि हिंदू समाज म्हणजे
कायद्याला मानणार आहे, प्रामाणिक आहे, संयमी आहे, जो आपल्याला कायदा देईल, एक चांगला विचार करणार आहे. ठीक आहे, देशाच्या विचारासाठी आपल्याला हे कायदे दिलेले आहेत, घटना तयार केलेली आहे, त्याचा आपण आधार घेऊन एक चांगल्या पद्धतीने गुण्यागोविंदाने नांदू या देशाचं कल्याण होत असेल तर आम्ही कायदे मान्य करायला आहे. पण मुसलमानांना कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलाही कायदा त्यांना मान्य नाही. आज तागायतपर्यंत मुसलमान कुठलाही कायदा पाळत नाही. तर केवळ फक्त सिरिया नावाचा जो त्यांचा कायदा आहे तो सिरियाच फक्त मुसलमान आतंकवादी पाळतात. कुणी असो, त्यांची कट्टरता जी एवढी भयानक आहे की ज्यावेळेस पाकिस्तान तुटला गेला किंवा आधीपासूनचा जो भारत देशामध्ये अफगाणिस्तान असेल, इराण असेल, इराक असेल, ह्याच्यातला जो मुसलमान होता, जिथे जिथे मुसलमान वाढला तिथे तिथे देश कट झालेला. हिंदू घटा देश बटा. म्हणून जो कायद्याच्या आधारावरती हिंदू आजही अडकून बसलेला आहे, कुठेतरी आम्ही थांबवलं पाहिजे. हे कुठेतरी या कायद्याचा विरोध केला पाहिजे. द्यायचा असेल तर सगळ्यांना समान नागरी कायदा करा. तो अजूनही आम्ही विरोध करत नाहीये. जसं आहे तशा पद्धतीने आम्ही गुण्यागोविंदाने या देशामध्ये असंच राहतोय. हिंदू कमी व्हायला लागलेला आहे आणि मुसलमान वाढायला लागलेला आहे. पाकिस्तानमधून आवाज येतो, पाकिस्तानमधून घोषणा होते, कारण त्यांची संख्या वाढायला लागलेली आहे. ज्यावेळेस 1947 साली 10%, 13% होती, ती आज 20, 25, 30% पर्यंत गेलेली आहे. आणि याच्या जोरावरती ज्यावेळेस मुसलमान पूर्णपणे मोठ्या संख्येवरती वाढलेला आहे, त्यांना एक चांगल्या पद्धतीने शक्ती निर्माण झालेली आहे, आत्मविश्वास निर्माण झालेला आहे. संपूर्ण भारत देशाला आम्ही हिंदू राष्ट्र करून नाही देणार, पण भारताचे जे काही छोटे छोटे तुकडे करू आणि त्या याच्यातून आम्ही भारत देशाची संस्कृती असेल आणि हिंदू असतील यांना सगळं समाप्त करू, असं एक विडा उचललेला आहे. हा कुणीही आपल्या भारत देशातले जे कोणी आहेत आमचे, कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही पद्धतीने समान पद्धतीने विचार करणारे नाही. आम्ही फक्त सेक्युलरिझम म्हणतोय. सर्व धर्म समभाव या नीतीने वाढणारा हा आमचा हिंदू समाज आहे. सर्व धर्म समभाव. जिथे हिंदू मोठ्या पद्धतीने आहे, जिथे हिंदूंची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, त्या ठिकाणी सेक्युलरवाद चालतो, त्या ठिकाणी सर्व धर्म समभाव चालतो. पण ज्या ठिकाणी मुसलमान मोठ्या प्रमाणात आहेत त्या ठिकाणी स्वतंत्र राष्ट्र निर्माण करतात, मुस्लिम राष्ट्र निर्माण करतात. तिथे सर्व धर्म चालत नाहीये, तिथे सेक्युलरवाद चालत नाहीये. आणि मुसलमान आजही त्यांची घोषणा आहे, हंस के लिए पाकिस्तान, लढ के लिए हिंदुस्तान. हा जो या पाकिस्तानी आतंकवाद्याचा आणि भारत देशातल्या आतंकवादी मुसलमानांचा जो विचार आहे तो 1947च्या आधीचा विचारसरणी होती भारत देशाची. हा देश आता 1947चा जो विचारसरणीचा देश गांधीजींचा होता, पंडित जवाहरलाल नेहरूचा होता, काँग्रेस विचारसरणीचा होता. पण 1947 साली नंतर जो 1925 साली परमपूजनीय डॉक्टर हेडगेवारांनी जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापन केला आणि त्यावेळेस विचारसरणी दिली की जो आमचा हिंदू राष्ट्र आहे, संपूर्ण अखंड भारत होता, अफगाणिस्तान पासून कन्याकुमारी पर्यंत जो भूभाग पसरलेला होता तो अखंड करण्याचा, संकल्प करण्याचा जो मंत्र दिलेला आहे त्या पूजनीय डॉक्टर हेडगेवारांच्या विचारांचा हा भारत देश आहे. जो 1964 साली पूजनीय गोळवल गुरुजींनी सांदीपनी आश्रमामध्ये मोठ्या साधू संतांच्या आशीर्वादामध्ये
त्यावेळेस घोषणा केली, न हिंदू पतितो भवेत मम दीक्षा हिंदू रक्षा, जाती पाती सब छोडेंगे, बिखरे हिंदू अब जोडेंगे, ही जी घोषणा 1964 झालेल्या ज्यामध्ये विश्व हिंदू परिषदेची स्थापना केलेली, अशा गोळवलकर गुरुजींच्या विचारसरणीतला हा भारत देश आहे. मुसलमानांना लक्षात आलं पाहिजे की आम्ही जो आतंकवाद हा पूर्णपणे जो संपूर्ण भारतमध्ये हे केलेला आहे आणि ज्या पद्धतीने पाकिस्तान तोडला गेला त्या पद्धतीने बांगलादेश सुद्धा आम्ही तोडू. बंगालमध्ये सुद्धा आमचे मुसलमान जास्त आलेले आहे, पण हे आम्ही सगळं बाजूला ठेवलेलं आहे. आम्ही इस्रायल सारख्या देशाचा आदर्श ठेवलेला आहे. बंधूंनो, इस्रायल सारख्या देशामध्ये ज्यावेळेस आपल्याला माहिती आहे हिटलर नावाचा तो त्या ठिकाणी एक नेता होता, त्या हिटलर शाहीमुळे तिथला इस्रायल मधला जो ज्यू समाज होता त्या ज्यू समाजाला पूर्णपणे एकदम बेकार परिस्थितीमध्ये हालहाल करून त्यांना मारलेलं होतं. आणि जे ज्यू लोक त्या इस्रायलमध्ये होते ते पळ काढून दुसऱ्या याच्यामध्ये देशात गेले होते. राहिलेल्यांना सगळ्यांना हकलून दिलं होतं. पण हे ज्यू लोक जे आहेत हे विसरले नाही. 2000 सालापर्यंत जेव्हापासून त्यांना हकलून लावलं, देशाच्या बाहेर हकलून लावलं, त्या ज्यू लोकांनी एकमेकाला भेटायचा प्रयत्न केला. भेटायत ना इकडे तिकडे संपूर्ण जगामध्ये पसरलेले होते, पण पत्रव्यवहार मात्र चालू होता. आणि त्याच्यामध्ये त्या पत्र ज्यावेळेस लिहितात, सगळं पत्र लिहून पूर्ण झाल्यानंतर खालची ओळ असायची, अगले साल जेरुसलेम में मिलेंगे. असा प्रत्येक व्यक्ती जेरुसलेमचा, नाही माझा देश जो मला हाकून लावले आहेत ते देश परत आम्ही परत त्या ठिकाणी जाणार. म्हणून असं 2000 वर्ष या ज्यू लोकांनी एकमेकांना पत्र लिहिलं आणि ते पत्राच्या खाली लिहिलं, अगले साल जेरुसलेम में मिलेंगे. सगळेजण वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत होते. आपल्याला माहिती आहे आईन्स्टाईनचं नाव ऐकलं असेल आपल्याला सगळ्यांनी. आईन्स्टाईन इस्रायल मधलेच, जेरुसलेम अणुतज्ञ होते आणि त्यांनी अमेरिकेला तो अणुबॉम्ब दिला आणि अमेरिकेने जपानवरती हल्ला केला आणि मोठं त्यावेळेस नुकसान झालं जपानचं. पण अमेरिका मोठ्या पद्धतीने विजयी झाला होता आणि अमेरिकेने असं ठरवलं की नाही, काहीतरी बक्षीस दिलं पाहिजे. ज्याने बॉम्ब आपल्याला दिलेला आहे त्यांना आपल्याला बक्षीस काहीतरी द्यावं लागेल. म्हणून आईन्स्टाईनला सांगितलं, काय तुम्हाला बक्षीस पाहिजे सांगा. त्यावेळेस एखादा असा म्हटला असता, नाही मला ही संपत्ती पाहिजे, मला एवढं पाहिजे, मला ही धन दौलत पाहिजे. पण इस्रायल मधला जो नागरिक होता आईन्स्टाईन, त्याने असं सांगितलं अमेरिकेला की माझा छोटासा जो जमीन आहे तो जेरुसलेम आहे, त्या जेरुसलेम आम्हाला आमचे सगळे बांधव जे आहेत इकडे तिकडे विखरलेले आहेत, त्याच्यासाठी जर आम्हाला तुम्ही जेरुसलेमचा जो जमीन दिली आम्हाला तर आम्ही सगळे एकत्र येऊ आणि त्या ठिकाणी आम्ही राज्यकारभार करू. आणि त्यावेळेस त्यांना जेरुसलेम दिलं गेलं आणि आईन्स्टाईनने आव्हान केला सगळ्यांना, अरे बंधूंनो आपल्याला जेरुसलेम मिळालेला आहे, इस्रायल आपला आलेला आहे, या सगळेजण जेरुसलेम मध्ये. 2000 साल प्रयत्न करत होते. 100 वर्ष नाही, 200 वर्ष नाही, 2000 वर्ष संकल्प. इस्रायल मध्ये जाणार, आमचा देश परत घेणार, अशी ही जी संकल्पना आहे, ती संकल्पना आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये जो भारत अखंड करायचा आहे तो आम्ही केला पाहिजे. हा 73 वर्षापूर्वीचा पाकिस्तान आहे. 2000 वर्षापूर्वी ज्यू लोकांनी
संकल्प केला आणि इस्रायल परत घेतला गेला. आज इस्रायलमध्ये जर आपण सगळे चित्र बघत असाल, त्याच्या आजूबाजूचे जे काही देश असतील मुस्लिम देश, त्यांना सळोकी पळ करून ठेवलेला आहे. एकही आतंकवाद्याला ठेवत नाही. हे आदर्श आहे. आणि हा 73 वर्षाचा फक्त पाकिस्तान आहे, फार वर्ष नाही. त्याचा 73 वर्ष फक्त जन्म झालेला आहे. हिंदू राष्ट्र, हिंदू समाज, हिंदुस्थान जो भूभाग आहे, भारत भूभाग आहे, याचा जन्म कधी झालेला नाही. माहिती आहे आपल्याला कधी जन्म झालेला? भारताचा या तारखेला जन्म झालेला आहे. हिंदू राष्ट्राचा जन्म कधी झालेला नाही. हिंदू संस्कृतीचा जन्म झालेला नाही. म्हणून ज्याचा जन्मच नाही तो स्वयंभू आहे, तो स्वयंभू निर्माण झालेला आहे. तो अनादी अनंत कालापासून, हजारो वर्षांपासूनचा जो भारताचा ही संस्कृती आहे, पुण्यभूमी आहे, हिंदुस्थान म्हणतो आपण. याला कुठलं मृत्यूच येणार नाही, हाणच नाही. जन्म ज्याला आहे त्याला मृत्यू येत असतो. ज्याचा जन्मच नाहीये तर मृत्यू येण्याचं कारण नाहीये. तर स्थितीमध्ये हा विचार करत असताना ह्या पाकिस्तानला आम्ही मात्र धडा दिला पाहिजे. जो मोठ्या पद्धतीने आव्हान करतो, भारताला ललकारतोय, पूर्ण मुस्लिम राष्ट्र करतो. जो 73 वर्षाचा पाकिस्तान आहे, त्याचा मृत्यू हिंदू संस्कृतीतून निश्चितच आहे. हे पण पाकिस्तानने लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून सगळीकडे आव्हान होतोय. जो डॉक्टर हेडगेवारांचा विचारसरणीचा जो तरुण तयार झालेला आहे, जो पूजनीय गोळवलकर गुरुजींचा जो विचारसरणीचा तरुण तयार झालेली आहे, तो पाकिस्तान मधल्या आतंकवाद्यांना, मुस्लिम आतंकवाद्यांना खुलेआम आव्हान करतो. कसली शस्त्र, कसली अस्त्र घेऊन यायची ती या, पण येताना मात्र लक्षात ठेवा, तुमचं मृत्यूपत्र लिहून ठेवायचं. कारण परत जायला यांचा मुडदा सुद्धा ठेवणार नाहीत आम्ही. अरे ह्या क्रूर आतंकवाद्यांनी आमच्या आई बहिणींची एवढी इज्जत लुटली, नुसती इज्जतच लुटली नाही तर त्यांचं रक्त पाटाने व्हायला लावलेलं आहे ह्या आतंकवाद्यांनी. मग हिंदू समाजातला जागृत झालेला तरुण म्हणतोय, याद राखा, इथून पुढे त्याच बहिणींची, आई बहिणींची शपथ घेऊन सांगतो, इथून पुढे ताकलात हात तोडल्याशिवाय राहणार. आमचे परमपवित्र भगवा ध्वज होता, त्यालाही तुम्ही आग लावली. आणि राष्ट्रवाद जो आम्ही म्हणतोय, राष्ट्रवादाने आम्हाला शिकवलंय, राष्ट्रध्वज आमचा तिरंगा आहे, त्या तिरंग्याला सुद्धा तुम्ही सोडलं नाही. भगवा ध्वज सोडला नाही, तिरंगा सोडला नाही. तर हा तिरंग्याला सुद्धा तुम्ही चाळ लावलेला आहे, पेटवून दिलेला आहे. याद राखा, धाडस कराल तर जशास तशा न्यायाने जाळून काढू पुरा पाकिस्तान. बंगालमधले जे मुस्लिम आतंकवादी आहेत, त्यांना थोडासा मस्ती आलेली आहे. तर त्याने असा विचार करतात की आपण जसं पाकिस्तान स्वतंत्र राष्ट्र झालेलं आहे, तसा बंगाल स्वतंत्र करूया. पण पाकिस्तान वेगळ्या विचारसरणीचा होता. 1947च्या आधीची विचारसरणी होती या भारत देशामध्ये. आता हिंदू राष्ट्राची विचारसरणी सुरुवात झाली. हिंदूंचा सहनशीलतेचा अंत बघू नका. ज्यावेळेस हिंदू जागृत अवस्थेमध्ये येतोय, तर सगळे म्हणतात साधू संत, हिंदू जब जाग उठता है तब हिमालय भी कांप उठता है. हे साऱ्यांना जगाला माहिती आहे. ज्यावेळेस तो जागृत होतो,
त्यावेळेस मात्र आपल्या इतिहासातला तो चित्र जे आहे ते पूर्ण बदलायला सुरुवात झालेली आहे. बंधूंनो, जवळपास 450 वर्षाचा कलंकित ढाचा होता, जो अयोध्यामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांची जी जन्मभूमी होती त्या ठिकाणी मंदिर होतं. ते मंदिर बाबराने त्या ठिकाणी मंदिर उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी ढाचा बांधला होता. हा 450 वर्षाचा ढाचा ज्यावेळेस हिंदू समाज जागृत झाला, केवळ 4.5 तासामध्ये ते भुईसपाट सुद्धा केला गेला. हा इतिहास आहे. आम्ही इतिहास ज्यावेळेस सुरुवात करतोय तो फार चांगल्या पद्धतीने विचार करून करतोय. आम्ही सहनशील आहे. जसं मुसलमान आतंकवाद्यांनी संपूर्ण जगावरती आक्रमण सुरू केले, त्यांची ताकद दाखवायला लागली, पण त्यांची क्रूर कर्म आहे. आणि ज्यावेळेस हिंदू समाज जर आतंकवाद झाला तर जगातले कोणी शिल्लक राहणार नाही हिंदूंशिवाय. केवळ हिंदू राहतील, पण हिंदू आतंकवादी विचारसरणीचा नाहीये, तो सगळ्यांचा विचार करणार आहे. सगळ्यांचा विचार करा. सर्वे संतु निरामया, अशी जी विचार करणारी आहे ही हिंदू संस्कृती आहे. पण आतंकवाद्यांना लक्षात येत नाही की हिंदू समाज ज्यावेळेस जागा होतो त्यावेळेस सगळा भुईसपाट करतो. 1992 साली बाबरी ढाचा उद्ध्वस्त झाला, तरी या आतंकवाद्यांना काही लक्षात येत नाहीये. 1996 साली आमचा जो देश आहे हा सगळ्या श्रद्धास्थानावर आधारित आहे. मी सुरुवातीला सांगितलं 12 ज्योतिर्लिंग आहेत, 4 धाम आहेत. अशा ज्या सगळ्या भक्तिमय वातावरणामध्ये हा आमचा भूभाग वावरलेला आहे, वाढत आहे, जोडलेला आहे. त्याच्यातला काही भूभाग काश्मीरमध्ये असलेला जो अमरनाथ आहे, त्या अमरनाथच्या या ठिकाणी सुद्धा या मुसलमान आतंकवाद्यांनी डोकं वर काढलं. पाकिस्तान मधून आपण इकडे आलो, काश्मीरमध्ये काश्मीरमधला हिंदू समाज संपून टाकला आणि त्या ठिकाणी हिंदू समाज संपूर्ण भारत देशातून अमरनाथला जायचा. आणि मग त्या मुसलमान आतंकवाद्यांनी हिंदूंना आव्हान केला, यापुढे या ठिकाणी पाकिस्तानचा अधिराज्य राहील. या ठिकाणी अमरनाथमध्ये येणाऱ्या हिंदूंना आव्हान केला की या ठिकाणी अजिबात यायचं नाही आणि ती यात्रा बंद करून टाकली. बजरंग दल सज्ज झाला. हा बजरंग दलातला जो आव्हान आहे, बजरंग दलाने आव्हान केला, संपूर्ण देशभरातला बजरंगीनं आव्हान केला आणि 50,000 तरुण 1996 साली त्या ठिकाणी अमरनाथ मध्ये आणले. 1996 साली अमरनाथ यात्रेला प्रारंभ झाला आणि त्या ठिकाणी जो बजरंगी होता त्याने आव्हान केला, जर आमच्यावरती तुम्ही हल्ले चढवलात तर या देशातला एक सुद्धा मशीद आम्ही ठेवणार नाही, एक सुद्धा दर्गा आम्ही ठेवणार नाही. याद राखा. बघा, तुमची हिंमत असेल तर आमच्यावरती चाल करून या. आणि एवढी जे धमक आहे, सगळ्यांचे एकदम आवेश बघून सगळ्या मुसलमान आतंकवाद्यांनी तिथून पळ काढला आणि त्या आज तागायत. अमरनाथ यात्रा जी आहे एकदम व्यवस्थितपणे चालू आहे, सुरक्षा आहे, पण यात्रा चालू आहे. याच धर्तीवरती जशी आख्यायिका आहे, आपण ज्यावेळेस बालाजीला जातो, बालाजीचं दर्शन घेतो आणि दर्शन घेतल्यानंतर कोल्हापूरला महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला येतो, त्यावेळेस ती यात्रा पूर्ण होते. तशीच आख्यायिका ज्यावेळेस बर्फाने अमरनाथ आहे तर त्या ठिकाणी दर्शन घ्यायचं आणि ते दर्शन पूर्ण करण्यासाठी बुडा अमरनाथला जायचं. बुडा अमरनाथ सुद्धा पाकिस्तानच्या 3-4 किलोमीटर अंतरावरती पूंछ नावाचा जिल्हा आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये राजौरी नावाचा तालुका आहे आणि त्या तालुक्यामध्ये मंडी हे जे आहे ते त्या ठिकाणी गाव आहे आणि त्या मंडी स्थित गावामध्ये बाबा बुडा अमरनाथांचं निवास आहे. अमरनाथांचं निवास असताना त्या ठिकाणी हिंदू समाज जातो, त्यामुळे तिथला आतंकवादी सुद्धा
काय म्हणतो, अरे या ठिकाणी हिंदू आले तर परत इथे हिंदू समाज वाढेल, मग काय करावं लागेल, इथली ही यात्रा बंद करावं लागेल. मी ती यात्रा बंद करून टाकली. परत बजरंग दलाने आव्हान स्वीकारलं 2005 साली. जसं अमरनाथ यात्रेमध्ये आव्हान केला तसाच 2005 सालामध्ये आव्हान केला आणि परत मुसलमान त्या ठिकाणी घाबरले गेले आणि जो तिथला हिंदू समाज आहे तो फक्त 3% समाज त्या ठिकाणी आहे. 97% मुसलमानांच्या वस्तीमध्ये हिंदू समाज त्या ठिकाणी वास्तव्य करतो. ते कोणाच्या जीवावरती, केवळ जो बाबा पुढा अमरनाथ यात्रा बजरंग दलाने 2005 साली चालू केला होता, तर त्या धर्तीवरती आजही त्या ठिकाणी बाबा पुढा अमरनाथ यात्रेला बजरंग दलाकडून मोठ्या पद्धतीने त्या ठिकाणी सगळे बजरंगी जातात. आणि हे ज्यावेळेस बजरंगी जातात त्याची ऊर्जा तिथल्या राहणाऱ्या 3% आपल्या हिंदू बांधवांना मिळतो. आणि या 3% फक्त काय करतात, हिंदू बांधवांना एक स्वागत करतात. का स्वागत करतात, 15 दिवस स्वागत करतात. फक्त 15 दिवस असतात आणि 15 दिवसामध्ये त्यांना वर्षभराची एनर्जी मिळते. हा याचा परिणाम आहे. हा जो आमचा कुठल्याही परिस्थितीमध्ये घाबरणार नाही, अशा स्थितीमध्ये बजरंग दलाने एक चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. आज हिंदू समाजाला एक चांगला हेवा वाटतो आणि हिंदू समाज बजरंग दलाच्या पाठीमागे आहे. हे केवळ आपल्या कार्यकर्त्यांच्या कामामुळे आहे. हिंदू समाज जागा आहे, तो हिंदू राष्ट्राकडे वाटचाल सुरुवात झालेली आहे. 1947 साली ज्यावेळेस भारत स्वतंत्र केला त्यावेळेस भारतातला काश्मीर सुद्धा आपल्याकडे होता. आणि या काश्मीरमध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर 2 राष्ट्र सुरू झाले तिकडे. एकीकडे पाकिस्तान गेला, एकीकडे भारत आला. जर भारत देश स्वतंत्र झाला तर भारताचा पंतप्रधान एकच असला पाहिजे. जसं पाकिस्तानमध्ये एकच पंतप्रधान आहे, पण भारत देशामध्ये 2 पंतप्रधान होते, 2 निशाण होते, 2 पंतप्रधान. एका पाकिस्तानमध्ये 1 पंतप्रधान आणि भारत देशामध्ये 2 पंतप्रधान. काश्मीरसाठी स्वतंत्र पंतप्रधान, मुसलमानाचा पंतप्रधान त्या ठिकाणी. एक देश में 2 प्रधान, 2 निशान नहीं चलेंगे, असं आपल्या श्यामाप्रसाद मुखर्जींचं वाक्य होतं, घोषणा होती. पण या घोषणेमुळे संपूर्ण भारत लक्षात ठेवला आणि आपली जी भूमिका होती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते, बजरंग दलाचे कार्यकर्ते, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते, ज्या वेळेस आपले कार्यक्रम होते त्या वेळेस 317 कलम हटवा, 35 कलम हटवा, कुठेही खंड न पडता पूर्ण मोठ्या पद्धतीने एक चांगल्या पद्धतीने त्या मोहीम लढवली. आपल्याला माहित आहे 5 ऑगस्ट 2019 साली 317 कलम आणि 35 कलम हटवलं गेला. खऱ्या अर्थाने हिंदू राष्ट्राला सुरुवात. हे फार मोठी अचिव्हमेंट आपल्यामध्ये हिंदू राष्ट्र होण्याच्या संकल्पने. फक्त आपण कायद्याच्या मार्गाने चाललेलो आहोत. अजूनही हिंदू समाजाने शस्त्र घेतलेलं नाही. जर शस्त्र ज्यावेळेस घेईल, हिंदू समाजाने आदर्श कोणाचा आहे, संपूर्ण दैवताचा आहे, देवदैवत आहे, कुठलेही असेल, देवी असेल, देव असेल, यांच्याकडे चित्राकडे जर बघितलं आम्ही तर त्यांच्या हातामध्ये शस्त्र आहे. ज्या वेळेस आक्रमण होतं त्या वेळेस शस्त्र चालन करावं लागतं. अजूनही हिंदू समाजाने शस्त्र घेतले नाही. शस्त्र ज्यावेळेस हातात घेऊ त्यावेळेस हा चित्र सगळं पूर्ण बदलून टाकू. पण ज्या पद्धतीने कायद्याचा आम्हाला आमच्यावर संस्कार झालेला आहे त्या कायद्याचा अवलंब करतोय आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा आम्ही एक चांगल्या पद्धतीने आदर करतोय. जसं आपल्याला कायदा सांगतो तशा पद्धतीने आपण काम करूया. तर अशाही पद्धतीने जो आमच्या ज्यावेळेस 1992 साली ढाचा पडला गेला आणि त्यानंतर कायदे आणि तिथे त्याच्यावरती केस चालू झाली. हा जमीन कोणाचा, ही जन्मभूमी कोणाची आहे, मुसलमानाचा आहे, बाबरीचा आहे का हिंदू समाजाचा आहे, का हिंदू समाजाच्या श्रद्धास्थान असलेल्या प्रभू श्रीरामचंद्रांचा आहे. हा अनेक वर्ष चालू गेला आणि ज्यावेळेस हा निकाल ज्यावेळेस लागला त्यावेळेस संपूर्ण कायदेशीर लढाई, न्यायालयीन लढाई आपण चांगल्या पद्धतीने लढलो आणि श्री श्रीरामचंद्रांची जी भूमी आहे, जन्मभूमी,
ते हिंदूंच्या बाजूने लागला, तिथं आपला जल्लोष सुरू झाला. आजही आपल्या लक्षात असेल की ज्यावेळेस हा जल्लोष सुरू झाला त्याच वेळेस लगेच आपण जसं काश्मीर मधला 370वा कलम आणि 35 हटवला, ती तारीख होती 5 ऑगस्ट 2019 साली. त्याच तारखेला 5 ऑगस्ट 2020 साली प्रभू श्रीरामचंद्रांच्या जे मंदिर आहे त्या मंदिराला बांधकाम बांधायला सुरुवात पण झालेली आहे. आणि खऱ्या अर्थाने हा जो निर्णय आहे हे मंदिर नाही आहे, हे मंदिराचं बांधकाम नसून हे केवळ राष्ट्र निर्माण करण्याचं मंदिर आहे. राष्ट्र निर्माणासाठी जे काम सुरुवात केलेलं आहे, राष्ट्र मंदिराची बांधणी सुरुवात झालेली आहे. म्हणून 5 ऑगस्ट 2020 साली एक चांगल्या पद्धतीने सुरुवात झालेली आहे. म्हणून आम्ही लक्षात घेतलं पाहिजे की कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही न थांबता, न घाबरता कुठलंही आक्रमण आम्ही सहजतेने आम्हाला ते झेलावं लागेल. बंधूंनो, इतिहास ज्यावेळेस आपण सकाळी दुसरे रोज आपण आंघोळ करतो, पाण्याने आंघोळ करतो आणि पाण्याने आंघोळ केल्यानंतर कपडे बदलतो. पण ज्यावेळेस घामाने आपण आंघोळ करू, शरीरातून घाम काढू आपण, त्यावेळेस इतिहास बदलला जातो. आणि बंधूंनो, इतिहास बदलण्यासाठी घाम गाळावा लागतो हे आपल्या विश्व हिंदू परिषद बजरंग दलांनी सांगून ठेवलेलं आहे. आपल्या बौद्धिक वर्ग असेल किंवा चर्चासत्रामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की हिंदू समाजाला एकत्र कसं करायचं, हिंदू समाजाला साप्ताहिक मिलन मधून एकत्र करायचा, हिंदू समाजाला बलोपासना केंद्र निर्माण करून हिंदू समाजाला एक चांगल्या पद्धतीने तो विश्वास निर्माण करून द्यायचा आहे. म्हणून बलोपासनामध्ये जो तरुण जाईल त्या ठिकाणी घाम गाळणार, आणि तो घाम गाळलेला जो शक्ती आहे, बलदंड शरीर तयार होईल. बलाची उपासना करणारी आणि माणसं आहोत. बलाची उपासना करणे म्हणजे बजरंग बलीच्या आदर्शाचं आपण अनुकरण करणारे आपण कार्यकर्ते आहोत. आणि या बलाची उपासना करून येत्या 2-4 वर्षामध्ये, म्हणजे आपला जो 1964 साली विश्व हिंदू परिषदेची स्थापना झाली, ते 2024 साली त्याची षष्टीपूर्ती आहे. 60 वर्ष पूर्ण होतात. आणि या 60 वर्षाच्या कालखंडामध्ये जो काय आम्ही काम केलेलं आहे आणि त्या आतापर्यंतच्या या स्थितीमध्ये येऊन थांबलेलो आहोत. बंधूंनो, हा 2021 साल आहे आणि 3 वर्षाचा कालखंड राहिले. आणि 3 वर्षाच्या कालखंडामध्ये संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रत्येक नगरामध्ये, मोहल्ल्यामध्ये जाऊन, वस्तीमध्ये जाऊन आपल्या बजरंग दलाची जी काही साप्ताहिक मिलन असेल, बलोपासना केंद्र असेल, बजरंग दलाच्या शाखा आम्ही ओपन केल्या पाहिजेत प्रत्येक वस्तीमध्ये. आणि ते खऱ्या अर्थाने हिंदू राष्ट्राला सुरुवात पण झालेली आहे. आणि 1925 साली ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली, तर 2025 साली ते 100 वर्षाची होते आहे. आणि 100 वर्ष जेव्हा पूर्ण होतात, काहीतरी संकल्पना करायची असते. म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुद्धा संकल्प केलेला आहे की हा हिंदू राष्ट्र होणार आहे. मग कोणत्याही परिस्थितीमध्ये हिंदू राष्ट्र होणार आणि ते आपण करणार. फक्त आपली इच्छाशक्ती जी आहे, आत्मविस्मृत झालेली जी आपली ताकद आहे, आत्मविस्मृत भारत झालेला आहे, त्याला जागृत करण्याचं खऱ्या अर्थाने आपल्यासारख्या जागृत अवस्थेत असलेल्या कार्यकर्त्यांचं आहे. सुभाषितामध्ये म्हटलेलं आहे, अश्वम नैवम गजम नैवम व्याघ्रम नैवम नैवच्च अजा पुत्र बलिदद्या देवो दुर्बल घातका. आपल्याला माहिती आहे, सिंहाचं कोणी शिकार करते, हत्तीला कोण मारतंय, घोड्याला पण मारत नाही. अश्वम नैवम गजम नैवम व्याघ्रम नैवम नैवच्च अजा पुत्र बलिदद्या देवो दुर्बल घातका. देवासमोर कोणाचं बली दिलं जातं? जो शांत प्राणी, बोकड असेल, मेंढू असेल, ज्याला शक्तीच नाहीये, त्याला जी काही ताकद लागते ती बिलकुल नाहीये, त्याच्यामुळे तो बळी जातो. म्हणून आपल्याला बळी जायचं नाही. आपल्याला आदर्श कोणाचा घ्यायचा आहे? सिंहासारखा जो आक्रमक आहे त्या आक्रमकाचा आदर्श घ्यायचा. जो बुद्धिवान आहे, शक्तिवान आहे, त्या हत्तीसारखं त्याची शक्ती आम्हाला घ्यायची आहे. जो चपळ आहे, जो घोडा सुसाट वेगाने पळतोय, त्या घोड्याची चपळता घ्यायची आहे. म्हणून बंधूंनो,
या देशाला हिंदू राष्ट्र करण्यासाठी आपल्या सगळ्यांचं जे ताकद असते, एक मोठ्या प्रमाणे शक्ती लागणार आहे, हे एकट्या दुकट्याचं नाही. एका कार्यकर्त्यांनी काम करायचं, दुसऱ्या कार्यकर्त्यांनी शांत राहायचं, हे कदापि चालणार नाही. अंतिम लढाईला प्रारंभ सुरुवात झालेली आहे, पण जागृत अवस्थेमध्ये आपण सारे जण हा जो अखंड भारताचा संकल्प केलेला आहे, नुसता संकल्प केलेला नाही, तर या मातृभूमीला, भारत मातेला सर्वोच्च शिखरावर विराजमान करण्याचा संकल्प आम्ही करत आहोत. म्हणून हा जो आपण विषय करतोय, तर चांगल्या पद्धतीने आपण हा जो भारत आहे, या भारताला जो रथ आहे आपला, समर्थ भारत आहे, या भारताला आपण सारे जण मिळून ओढायचं आहे. हाती शक्ती, पायी गती, हृदयी भक्ती जोडून या, सारे मिळून ओढूया. असं जे आहे ते खऱ्या अर्थाने आपण ओढलं तर चांगल्या पद्धतीने आपला काही कालावधीमध्येच अखंड भारत होऊन हिंदू राष्ट्र निर्माण होईल. आणि त्या पद्धतीने आपण सगळं वाटचाल करतोय. आपण अशा पद्धतीनंच अखंड भारत करण्याचा संकल्प मी या ठिकाणी करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. समर्था भवत्वा शिशाते वृषम. भारत माता की जय.